राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. दादांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. ती जबाबदारी त्या चोखपणे पार पाडतायत. पण आता आमदारकीसाठी त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्यात. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी मात्र प्रत्यक्षात सुनेत्रा पवारांच्या समोर अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा मोठा फौजफाटा उभा राहताना पाहायला मिळतोय. कारण या ठिकाणी 1-2 नाही तर सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये तब्बल आतापर्यंत 19 उमेदवार रिंगणात आहेत आणि यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आहेत. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता वेगळंच वळण घेतलंय. सुनेत्रा पवारांविरोधात बारामतीच्या मैदानामध्ये उतरलेले उमेदवार नेमके कोण आहेत पाहूयात. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना या निवडणुकीतून सहानुभूती मिळेल आणि यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल याची शक्यता होती. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष हे उमेदवार देणार नाही अशी माहितीही समोर येते. पण अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आणि आतापर्यंत 19 जणांनी आपले नामांकन दाखल केले. आता हे उमेदवार नेमके कोण आहेत पाहूयात. सतीश कदम, हिंदुस्थान जनता पार्टी. सागर भिसे, अपक्ष. अभिजित पिचुकले, जे बिग बॉस फेम आहेत ते देखील अपक्ष आहेत. राजू घुटकुळे, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी. गजानन गवळी, अपक्ष. त्रिशाळा कांबळे, अपक्ष. दिलीप अळोनी, अपक्ष. दत्तात्रय बेदरे, अपक्ष. अरुण निटुरे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी. रजाक मुलानी, अपक्ष. संदीप खरात, अपक्ष. विलास होळकर, अपक्ष, जे बारामतीचे आहेत. दादा थोरात, अपक्ष, बारामती. अभिजित कांबळे, अपक्ष, बारामती. मिथुन आटोळे, अपक्ष, बारामती. अनिल तुपे, अपक्ष आणि संकेत गावडे, अपक्ष, बारामती. या उमेदवारांसोबतच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही या निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी दर्शवली आहे. हाकेंनी ही निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याचंही सांगत राजकीय भूमिका स्पष्ट केली. तरी त्यांच्या उमेदवारीमुळे मतांच्या गणितामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. यावेळी हाके बोलताना नेमकं काय म्हणाले पाहूयात. तुम्ही बारामती विधानसभा पोटनिवडणूक जी पार पडते त्याला निवडणूक लढवायचं ठरवले. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताय. कोणत्या पक्षातून अर्ज दाखल करताय? उद्या किती वाजता करणार आहेत? काय शक्ती प्रदर्शन करून करणार आहेत का? सगळेच एकाच याच्यात उत्तर द्या. हे बघा, मी एक ओबीसी आंदोलक आहे. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य सुद्धा नाही. मी निवडणुकीला सामोरं जातोय माझ्या ओबीसी बांधवांचे प्रश्न अजेंड्यावर येण्यासाठी. या शासनानं आपल्याला कसं बेदखल केलं आहे, या शासनानं आपल्या आरक्षणावरती कशी मनोभावी भूमिका घेतलेली आहे, आपल्याला कसं डावललं जातं आहे, ह्या अशा अनेक प्रश्नावरती, बारामतीमधल्या लोकलच्या जिरायती भागातल्या लोकांच्या प्रश्नावरती, बागायती भागातल्या लोकांचेही अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही उद्या अर्ज भरत आहोत आणि एक जनतेला एक पर्याय देणार आहोत. लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व असतं आणि ह्या मग सहानुभूती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. आमचे प्रश्न अजेंड्यावर आणत आहोत. सरकारला त्यांच्या गेल्या वर्षभराची जी काही धोरणं आहेत, या धोरणामध्ये ओबीसींचं स्थान काय आहे, आमच्या सर्व लोकांचं स्थान काय आहे, हा सवाल विचारण्यासाठी आम्ही या निवडणुकीला प्रचंड सकारात्मक दृष्टिकोनातून जात आहोत आणि आम्ही आमचे प्रश्न त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहोत आणि उद्या आम्ही अर्ज भरू. आता हाकेंनी आपली भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसकडूनही उमेदवारी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस आकाश मोरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आकाश मोरेंना पक्षाकडून विचारणा झाल्याचीही माहिती आता समोर येते. याआधी 2014 साली आकाश मोरेंनी काँग्रेसच्या तिकिटावरती बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. पण आता पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस जर उतरलं तर आकाश मोरेंना तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील स्पष्ट केलं होतं की पक्षानं आदेश दिल्यास बारामती आणि राहुरीमध्ये उमेदवार देऊ शकतो. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील उमेदवार देण्यात येणार असल्याचंही सांगितलं जाते. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी फोनवरून संपर्क करून आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. त्यामुळे तर ठाकरेंची सेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सुनील तटकर यांनी दिली आहे. फॉर्म भरतायत बारामतीमध्ये निवडणूक बिनविरोध. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत.
आम्हा सर्वांच्यासाठी एक भावनाप्रधान, अतिशय संवेदनाशील आणि अंतःकरणामध्ये थोड्याशा वेदना देणारा, पण ज्या धीरोदत्त पद्धतीने बहिणी आज पक्ष आणि सरकारमध्ये काम करून आम्हाला सर्वांना उभारी देण्याचा प्रयत्न करतायत, तेच आमच्या सर्वांच्यासाठी एक उद्याच्या भवितव्याची वाटचाल करणारा मुख्य आधारस्तंभ आहे. बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा वेळेचा अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत. काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होते आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक संवेदनाशील बाब आहे. गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा दादांनी जो उमटवला, महाराष्ट्राला गतिमान केलं, विकासाभिमुख केलं आणि सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा आवाज हा सतत दादांनी त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांचीच नम्रतेची विनंती आहे. पण 17 लोकांनी आतापर्यंत अर्ज भरलेत. लक्ष्मण हाके देखील उद्या अर्ज भरण्याची तयारी करत आहेत. त्यांना काय आव्हान असणार आहे? असं आमचं सर्वांनाच आव्हान आहे की त्या पद्धतीने दादांनी त्यांचं आयुष्य समर्पित भावनेने राज्यासाठी देशासाठी दिलंय. त्यामुळे त्यांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी असं आमचं सर्वांचंच आग्रह त्या ठिकाणी राहणार. धन्यवाद. उपस्थित असणार आहेत अर्ज भरण्यासाठी? आपण उद्या आदरणीय प्रफुल्लभाई पण येणार आहेत, भुजबळ साहेब आहेत, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आम्ही आदरणीय देवेंद्रजींनाही विनंती केली, पण त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, पण त्यांच्या वतीने सुद्धा कोणी येऊ शकेल. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली, त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, पण त्यांच्या वतीने सुद्धा कोणतरी नक्की येऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांना विधानसभा आणि विधान परिषद यांना आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी सुद्धा होऊ शकते. आता सुनेत्रा पवार या 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरतील. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत काय होतंय, कोणत्या राजकीय हालचाली घडतात आणि कोण या निवडणुकीच्या मैदानामध्ये शेवटपर्यंत राहतंय, काही निवडणूक बिनविरोध होते, हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच